व्याकरणांची कोडी रचनात्मक की नाजूकतेचा गर्भ, ते जाळक उपहार या स्त्रीलिंगास. पाकळी फुलाची नाजूक बनली ती, चिरवून टाकणारा टोकदार काटा बनला तो. पाण्यात गोळवा स्थिरावला, नदी स्त्रीलिंग राहिली. पाणी खारे, समुद्र पुल्लिंग बनला. अवकाशी आभाळात डोळ्यानाळ पाणी तर पुल्लिंग राहिले. त्यातून ती जमिनीस मिळाली तर पाऊस बनली. युद्ध होता है, शांति आती है, हवा चलती है, तूफान आता है. गंमत आहे ना. व्याकरणांचे कोडे बनवणाऱ्याने प्रत्येक नाजूक बाबीला स्त्रीलिंगमध्ये मिळवले आणि मग यांच्या संरक्षणाची दोरी दिली समाजाला. समाजाने नाजूकतेचा अर्थ वेगळा काढून किंवा समजून पूर्ण स्त्री जातीला बंद केले चार भिंतीत. म्हणजे समाजाने रक्षणाचा अर्थ खऱ्या पद्धतीने जाणलाच नाही. मग भाषा बनविणाऱ्यांनी किंवा व्याकरण लिहिणाऱ्यांनीच काहीतरी डाव रचलेला आहे. नाहीतर तुम्हीच सांगा, जी स्वतः या संपूर्ण सजीव सृष्टीची जननी आहे, जिने ही संपूर्ण सजीव सृष्टी रचली आहे, घडवली आहे, स्वतःतून उत्पन्न केली आहे, ती खरंच इतकी नाजूक असणार का?